चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण कोकणातील एका गावात चिन्मय व त्याच्या आईला पाहतो, ज्यांचं नाव अरुणा असतं. या दोघांबद्दल सांगायचं तर हे आधी पुण्याला राहायचे, जिथे चिन्मयच्या बाबांचं आजारपणात 1 वर्षांपूर्वी निधन झालेलं असतं आणि चिन्मयची आई म्हणजेच अरुणा सरकारी नोकरीत असते व यांची बदली इकडे कोकणात झाल्यामुळे हे दोघे आताच इथे आलेले असतात. आता आपण पाहतो की चिन्मय त्याच्या आईवर रागवलेला असतो, कारण त्याला इकडे कोकणात यायचं नव्हतं. पण अरुणा त्याला समजावते की तिची बदली रद्द होऊ शकत नाही. तसेच आपल्याला माहित होतं की अरुणाची ही बदली पहिली नाहीये. यापूर्वी देखील अरुणाच्या खूप ठिकाणी बदल्या झाल्या होत्या, पण त्यावेळी चिन्मयचे बाबा सोबत असल्यामुळे यांना नवीन ठिकाणी ऍडजस्ट होणं जास्त कठीण वाटत नव्हतं. असो, आता दुसऱ्या दिवशी चिन्मय जेव्हा त्याच्या घराजवळ फिरत असतो तेव्हा तो त्याच्याच वयाच्या काही मुलांना पाहतो, ज्यांच्यात बंड्या नावाचा एक मुलगा असतो, जो की खूप अवली असतो. आता इथे हे सर्व मुले एका कुत्र्याला पकडतात आणि बंड्या त्या कुत्र्याच्या शेपटीखाली रॉकेल लावतो, ज्यामुळे त्या कुत्र्याला त्रास होतो आणि तो कुत्रा पळत सुटतो. पुढे चिन्मय जेव्हा घरी येतो तेव्हा त्याची आई त्याला नवीन दप्तर देते, जे की चिन्मयच्या मामाने त्याच्यासाठी पुण्याहून पाठवलेलं असतं, जे पाहून चिन्मय खूप आनंदी होतो. आता इथून चिन्मय शाळेत जातो, जिथे अरुणा त्याला सांगते की इथल्या शाळेत तुझा पहिला दिवस आहे, तर इथे तू नवीन मित्र बनव. तसेच इथे आपल्याला माहित होतं की चिन्मय इयत्ता 7वीला आहे आणि बंड्या व त्याच्यासोबतची सर्व मुले चिन्मयच्याच वर्गात आहेत. तसेच बंड्या बॅक बेंचर आहे हे देखील आपल्याला माहित होतं. असो, पुढे जेव्हा वर्ग सुरू होतो तेव्हा चिन्मयच्या वर्ग शिक्षका वर्गातील सर्वांना चिन्मयची ओळख करून देतात की तो पुण्याहून इथे आला आहे आणि त्याला शिष्यवृत्ती मिळालेली आहे, ज्यामुळे सर्वांना माहित होतं की चिन्मय खूप हुशार आहे. यानंतर जेव्हा शाळा सुटते तेव्हा घरी जात असताना त्याच रस्त्याने बंड्या देखील चाललेला असतो, कारण बंड्या व चिन्मयचं घर एकाच वाटेवर असतं. आता बंड्या चिन्मय सोबत मैत्री करतो आणि यांच्यात खूप साऱ्या गप्पा होतात, ज्यात चिन्मय त्याच्या घरच्यांबद्दल सांगत असताना सांगतो की त्याच्या वडिलांचं आजारपणात निधन झालं आणि त्याच्या आईची बदली इकडे कोकणात झाल्यामुळे ते दोघे इकडे शिफ्ट झाले आहेत. सोबतच बंड्या सांगतो की तो खूप लहान असताना त्याचे आई वडील पुण्याला काही कामासाठी गेले होते आणि परत येत असताना त्यांची एसटी दरीत कोसळली, ज्यात त्यांचं निधन झालं आणि बंड्याचा सांभाळ आता त्याचे काका करतात. आता पुढे हे एका ओढ्याजवळ येतात आणि बंड्या मासा पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतो, पण त्या गळात मासा फसण्याऐवजी साप फसतो, ज्याला पाहून चिन्मय तिथून पळून जातो. पण आपण पाहतो की बंड्यासाठी हे सर्व नॉर्मल आहे, त्याला सापाची भीती वगैरे काहीच वाटत नाही. आता इकडे अरुणाच्या ऑफिसमध्ये आपण पाहतो की इथे एक एवले नावाचा व्यक्ती येतो, ज्याला त्याच्याकडची जमीन विकायची परमिशन हवी असते आणि यामुळे तो अरुणाकडे सही घेण्यासाठी आलेला असतो. पण अरुणा पाहते की जी जमीन विकायची आहे ती आधीच बँकेकडे गहाण ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे अरुणा एवलेल्या बँकेची एनओसी आणायला सांगते आणि त्याशिवाय ती सही करणार नाही. आता अरुणाच्या हाताखाली काम करणारा नेवते आणि हा एवले हे दोघेही मिळून अरुणाला मनवण्याचा प्रयत्न करतात, पण हे कायद्याच्या विरोधात असल्यामुळे अरुणा काही सही करतच नाही. असो, आता दुसऱ्या दिवशी बंड्या पुन्हा त्याच कुत्र्याच्या शेपटीखाली रॉकेल लावणार असतो आणि त्यासाठी बंड्या आणि त्याचे काही मित्र कुत्र्याला शोधत असतात. पण चिन्मय त्या कुत्र्याला त्यांच्यापासून लपून त्याच्या घरात ठेवतो, ज्यामुळे तो कुत्रा बंड्याला सापडतच नाही. तसेच यानंतर चिन्मय जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याची ओळख युवराज सोबत होते, जो की चिन्मयच्याच बाकावर बसत असतो. तसेच आपण पाहतो की बंड्या व बंड्याच्या ग्रुपमधील जी मुले असतात ती सर्व युवराजच्या खूप पुढे पुढे करत असतात, कारण युवराजच्या वडिलांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असतो, ज्यामुळे ते दुबईहून युवराजसाठी देखील काही ना काही गोष्टी घेऊन येत असतात, जसे की इम्पोर्टेड घड्याळ, पेन आणि कंपस. आणि यामुळेच बंड्या व काही मुले युवराजला त्यांचा लीडर मानत असतात. असो, आता पुढे जेव्हा यांचा वर्ग सुरू होतो तेव्हा वर्ग सुरू असताना युवराज बंड्यासोबत कुजबूज करत असतो, ज्यामुळे यांचे सर युवराजला उठवतात आणि त्याला फळ्यावर लिहिलेल्या गणिताच्या प्रश्नाचं उत्तर विचारतात. पण आपल्या युवराज भाऊचा आणि अभ्यासाचा तर लांब लांबपर्यंत काही संबंध नसतो, ज्यामुळे तिथेच शेजारी बसलेला चिन्मय युवराजच्या त्या प्रश्नाचं गपचूप उत्तर सांगतो आणि पुढे तेच उत्तर युवराज सरांना देतो, ज्यामुळे यांचे सर युवराजला खाली बसवतात. आता चिन्मयमुळे वर्गात युवराजची शान वाढलेली असते, त्यामुळे तो त्याच्याकडे असलेला इम्पोर्टेड पेन चिन्मयला गिफ्ट म्हणून देतो आणि आता चिन्मय व युवराज देखील चांगले मित्र बनतात. यानंतर जेव्हा यांची मधली सुट्टी होते तेव्हा सर्व मुले पाहतात की युवराज नवीन गिअरची सायकल घेऊन आला आहे, ज्यामुळे सर्व मुले युवराजला सायकलची राईड द्यायला सांगतात. पण युवराज यांच्यातल्या कोणालाही सायकल चालवायला देत नाही आणि तो यांच्यासमोर भाव खायला लागतो, ज्यामुळे यांच्यात ठरतं की युवराजची सायकल जर खूपच भारी आहे तर हे यांच्या गावाजवळ असलेल्या किल्ल्यापर्यंत सायकलची रेस लावणार. सोबतच या रेसचा अंपायर ते चिन्मयला करायचं ठरवतात, कारण मागच्या वेळी यांनी अशीच एक रेस लावली होती ज्यात युवराजने चिटिंग केलेली आणि चिन्मय अभ्यासू व शिष्यवृत्ती मिळालेला मुलगा असल्यामुळे सर्वांना खात्री असते की चिन्मय अंपायरिंग करताना बरोबरच करेल. आता चिन्मय घरी आल्यावर त्याच्या पुण्यातील मामाच्या मुलासाठी म्हणजे सागरसाठी एक पत्र लिहितो, जो की त्याचा चांगला मित्र असतो आणि या पत्रात चिन्मय त्याला एका शिवीचा अर्थ विचारतो, जी की बहुतेक त्याने बंड्याच्या तोंडून ऐकली असावी.
आता ही शिवी काय आहे ते मी नाही सांगणार, ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. असो, आता इतक्यात इथे चिन्मयची आई त्याला जेवणासाठी बोलवायला येते, ज्यामुळे चिन्मय ते पत्र लपवतो. आणि अरुणाच्या देखील लक्षात येतं की चिन्मय तिच्यापासून काहीतरी लपवत आहे, पण ती त्याला काहीच बोलत नाही. पुढे चिन्मय व अरुणा जेव्हा जेवण करत असतात तेव्हा तो त्याच्या आईला युवराजबद्दल सांगतो की त्याचे बाबा दुबईहून त्याच्यासाठी खूप काही घेऊन येतात, पेन, कंपस, सायकल, दप्तर. पण अरुणा त्याला गप्प करून जेवायला सांगते. आता यांच्या शेजारी एक दामले आजी म्हणून राहत असतात. पुढे अरुणा त्यांना भेटायला जाते आणि तिथून ती तिच्या एका मैत्रिणीला फोन करते. तसेच इकडे कोकणात काय काय चाललं आहे त्यावर अरुणा तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारते. तसेच अरुणा दामले आजींशी बोलत असताना आपल्याला माहित होतं की दामले आजी त्यांच्या घरात एकट्याच राहतात. सोबतच दामले आजी अरुणाला म्हणतात की तू पुन्हा लग्न करण्याचा विचार का नाही करत, कारण एकटं आयुष्य जगणं खूप कठीण असतं. पण अरुणा यावर काहीच उत्तर देत नाही. आता दुसऱ्या दिवशी बंड्या चिन्मयला बोलवण्यासाठी त्याच्या घरी येतो. पण चिन्मयला आवाज देत असताना बंड्याचा आवाज ऐकून चिन्मयने जो बंड्यापासून लपून ठेवलेला कुत्रा असतो तो बंड्यावर भुंकायला लागतो. पण बंड्या त्याला पाहण्याआधीच चिन्मय त्या कुत्र्याला घरात लपून ठेवतो. आता बंड्याने तर कुत्र्याचा आवाज ऐकलेला असतो, त्यामुळे तो चिन्मय व त्याच्या आईला विचारतो की तुमच्या घरी कुत्रा आहे का. पण चिन्मय लगेच विषय बदलतो आणि बंड्याला काहीच माहीत होऊ देत नाही. आता बंड्या चिन्मयला घेऊन समुद्रकिनारी जातो, जिथे यांचे बाकीचे मित्र देखील असतात. आणि आता इथे सर्व मिळून खेकडे पकडतात व त्यांना एका बादलीमध्ये जमा करतात. खरं तर हे क्षण चिन्मयसाठी कोकणातील खूप सुंदर क्षण असतात, कारण कोकणात आल्यापासून ही पहिली वेळ आहे जेव्हा चिन्मयला वाटलं की हे सर्व चिन्मयला त्याचा मित्र मानतात. यानंतर हे सर्वजण जमा केलेले खेकडे बाजारात विकायला जातात, जिथे चिन्मय देखील आपल्याला यांच्यातलाच एक वाटायला लागतो. असो, आता हा सीन इथेच कट होतो आणि पुढे आपण पाहतो की अरुणाला त्यांचे सिनियर बोलवून घेतात आणि सांगतात की साळवी नावाच्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर तुम्ही सही करत नाहीत त्यावर सही करा, कारण साळवी साहेब खूप मोठे आहेत आणि आपल्या इथे तेच विकास कामे घेऊन येतात. हा देखील सीन इथेच कट होतो आणि पुढे दाखवतात की अरुणा चिन्मयला एक लाईट हाऊस दाखवण्यासाठी घेऊन जाते, जिथला गाईड यांना लाईट हाऊसची सर्व माहिती देतो की कोणते यंत्र काय काम करतात आणि लाईट हाऊस कसं काम करतं व त्याचा उपयोग कशासाठी होतो. असो, आता इथे चिन्मयच्या आईला त्याच्या वडिलांची आठवण येत असते, त्यामुळे ती लाईट हाऊसच्या एका शांत ठिकाणी जाऊन थांबते आणि चिन्मयला देखील समजतं की त्याच्या आईला त्याच्या बाबांची आठवण येत आहे. पण इतक्यात अरुणा विषय बदलून चिन्मयला विचारते की तू सागरला म्हणजेच त्याच्या मामाच्या मुलाला पत्रात काय लिहिलं होतंस, कारण ते त्याने तुझ्या मामाला सांगितलं आणि मामाने मला. आता आपल्याला माहितच आहे की चिन्मयने सागरला पत्रात एका शिवीचा अर्थ विचारला होता आणि आता चिन्मयला वाटत असतं की त्याची आई त्याच्यावर खवळेल. पण इतक्यात त्याला माहित होतं की त्याच्या आईला शिवीबद्दल नाही तर चिन्मय व त्याचे मित्र किल्ल्यापर्यंत रेस लावणार आहेत त्याबद्दल माहीत झालं आहे. खरं तर अरुणाला सर्व माहीत असतं, पण ती चिन्मयवर न खवळता त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते की तिला सर्व माहीत आहे, कारण यापुढे चिन्मयने असं करू नये. यानंतर एके दिवशी अरुणा चिन्मयला एक नवीन सायकल गिफ्ट म्हणून देते, ज्यामुळे चिन्मय खूप आनंदी होतो. आणि पुढे आता तो दिवस येतो जेव्हा या सर्वांची किल्ल्यापर्यंत सायकलची रेस होणार असते. आता रेससाठी चिन्मय, युवराज, गुंड्या आणि उम्या असे 4 जण सायकल घेऊन तयार होतात आणि बंड्या आधीच किल्ल्याजवळ जाऊन थांबतो, कारण चिन्मयकडे देखील सायकल असल्यामुळे अंपायरिंग आता बंड्या करणार असतो. असो, आता यांची रेस सुरू होते आणि पुढे किल्ल्याच्या पायथ्याजवळ जाईपर्यंत चिन्मय सर्वांच्या पुढे आलेला असतो, ज्यामुळे ही रेस चिन्मय जिंकतो. पण आपण पाहतो की चिन्मय रेस जिंकल्याचा युवराजला सोडलं तर कोणालाही राग येत नाही, कारण ही रेस यांनी मस्ती मस्तीत लावली होती. पण याने हे मात्र सिद्ध झालं की युवराजची गिअरची सायकल चिन्मयच्या नॉन गिअर सायकल समोर फिकी आहे. यानंतर हे सर्व किल्ल्याजवळ जातात आणि तिथे खूप मज्जा मस्ती करतात. पण यातच युवराजच्या मागे जात असताना चिन्मय या सर्वांपासून दूर होतो आणि पुढे तो किल्ल्यावर रस्ता चुकतो. तसेच तो त्याच्या सर्व मित्रांना शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, पण किल्ल्यावर अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे त्याला कोणीच सापडत नाही. आणि अखेर चिन्मय जेव्हा यांच्या सायकल पार्क केलेल्या ठिकाणी येतो तेव्हा तो पाहतो की त्याचे सर्व मित्र चिन्मयला इथे एकट्याला सोडून निघून गेलेले आहेत, ज्यामुळे चिन्मयला खूप दुःख होतं. तसेच दुसऱ्या दिवसापासून तो त्याच्या सर्व मित्रांशी बोलणं बंद करून टाकतो, कारण साहजिकच त्याचे मित्र त्याला अशा ठिकाणी एकटं सोडून गेले होते जिथे त्याच्यासोबत काही होऊ शकत होतं. आता यावर पुढे चिन्मयचे मित्र त्याची माफी मागतात आणि त्याला सांगतात की त्यांनी काल चिन्मयला किल्ल्यावर खूप शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही आणि त्यात पाऊस सुरू झाल्यामुळे हे सर्व घाबरले होते, ज्यामुळे हे तिथून निघून आले. आता एवढं सर्व ऐकल्यावर देखील चिन्मयचा राग शांत होत नाही आणि तो वर्गातून त्याचं दप्तर उचलतो व शाळेतून निघून येतो. तसेच इकडे अरुणाच्या ऑफिसमध्ये आपण पाहतो की अरुणाने आतापर्यंत त्या बेकायदेशीर जमीन विकण्याच्या कागदपत्रांवर सही केलेली असते आणि त्यामुळे आता तिच्यावर इन्क्वायरी बसणार असते, ज्यात त्याची नोकरी देखील जाऊ शकते. तसेच जे लोक तिला सही करण्यासाठी फोर्स करत होते त्या सर्वांनी आता आपल्या हात काढून घेतलेले असतात, ज्यामुळे अरुणाची नोकरी धोक्यात येते.
आणि आता तिला याचं खूप टेन्शन येतं. सोबतच अरुणा जेव्हा घरी येते तेव्हा चिन्मय तिला सांगतो की त्याला इथे राहायचं नाही, कारण त्याच्याकडे कोणाचंही लक्षच नसतं. त्याचबरोबर इथे आपण नोटीस करतो की अरुणाचे देखील हाल तसेच आहेत. तिचं देखील दुःख समजून घेणारं कोणीच नाही. असो, आता त्या सहीच्या केसमुळे अरुणाला रत्नागिरीला जावं लागणार असतं. त्यामुळे अरुणा चिन्मयची जबाबदारी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दामले आजींकडे देते आणि रत्नागिरीत तहसील कार्यालयात त्यांच्या मोठ्या सरांना भेटायला जाते. आता इथे सर अरुणाला सल्ला देतात की त्या कागदपत्रांवर तुम्ही सही केलेली आहे, त्यामुळे जर चौकशी झाली तर ज्यांनी तुमच्यावर सही करण्यासाठी दबाव आणला त्यांची तर चौकशी होईलच, पण त्यांच्यासोबत तुमची देखील चौकशी केली जाईल. त्यामुळे तुम्हीच चूक केली आहे हे कबूल करून टाका. प्रत्यक्षात हा सर अरुणाला धमकी देत असतो की जर तिने कोणाचं नाव घेतलं तर अरुणाला खूप संकटांशी सामोरं जावं लागेल. असो, आता अरुणा या विचारात असते की तिने नक्की काय करायला हवं. आणि तिकडे चिन्मय घरी एकटाच असल्यामुळे तो समुद्रकिनारी फिरायला जातो, कारण बंड्या व बाकीच्या मित्रांसोबत तो बोलत नाहीये. आता इथेच एक दारुडा मासे पकडणारा व्यक्ती चिन्मयला पाहतो आणि पुढे तो त्याच्याकडे येऊन चिन्मयला बाटली पुढे करत म्हणतो की यामध्ये ताडी भरून आण म्हणून. पण चिन्मय त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जातो. आता अरुणा खूप टेन्शनमध्ये असते. त्यामुळे निवते, जो की अरुणाच्याच हाताखाली काम करणारा एक असतो, तो यांना त्याच्या घरी जेवणासाठी बोलवतो. पण इथे चिन्मय त्याच्या ताटाला हातच लावत नाही. आणि निवतेची बायको जेव्हा चिन्मयला विचारते की तुला जेवण आवडलं नाही का म्हणून, तेव्हा चिन्मय लाज नसल्यासारखं बोलतो की त्याला जेवण अजिबात आवडलं नाही आणि याचा वास पण खूप विचित्र येतोय. आता चिन्मय असं काही बोलेल याची कोणालाही अपेक्षा नसते, ज्यामुळे अरुणासोबत निवते व त्याच्या बायकोला देखील खूप लाजिरवाणं फील होतं. आता इतक्यात अरुणा सर्व सिच्युएशन सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण चिन्मय काही त्या जेवणाला हातच लावत नाही. आता पुढे जेवण झाल्यानंतर निवते व त्यांची बायको जेव्हा अरुणाशी बोलत असतात तेव्हा निवते अरुणाला धीर देतात की तुम्ही काळजी करू नका, जर तुम्हाला मदत लागली तर आम्ही आहोत. पण अरुणा म्हणते की सही करण्याचा निर्णय तिचा होता आणि जर चूक तिच्याकडून झाली आहे तर त्याच्या शिक्षेला देखील तिला सामोरं जावं लागणार. आता यानंतर अरुणा व चिन्मय जेव्हा घरी येतात तेव्हा चिन्मय त्याच्या आईला सांगतो की त्याला भूक लागली आहे, ज्यावर अरुणा त्याच्यावर खूप खवळते आणि त्याला म्हणते की तू जसा आज वागला आहेस त्यामुळे तुला जेवायला मिळणार नाही. तसेच चिन्मय रागात म्हणतो की त्याला इथे राहायचं नाहीये, ज्यावर अरुणा देखील म्हणते की जर तुला इथे राहायचं नसेल तर मी तुला तुझ्या मामाकडे पाठवून देते आणि मी एकटीच इथे राहते. प्रत्यक्षात चिन्मय व अरुणा या दोघांच्याही आयुष्यात खूप उलथापालट सुरू असतात, ज्यामुळे चिन्मय तर त्याचा राग त्याच्या आईवर काढून मोकळा होतो, पण चिन्मयची आई मात्र तिचं दुःख कोणाला सांगू शकत नाही हे आपण इथे नोटीस करतो. असो, यानंतर पुढे एके दिवशी चिन्मय पुन्हा समुद्रकिनारी जातो, जिथे तो त्याच नाविकाला काम करताना पाहतो ज्याने चिन्मयला काही दिवसांपूर्वी ताडी आणायला सांगितली होती. आता इथे हा नाविक चिन्मयला विचारतो की त्याच्यासोबत समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी येणार का, आणि चिन्मय देखील होकार देतो. तसेच पुढे हे दोघे समुद्रात खूप दूर जातात, जिथे चिन्मय समुद्रातील हे क्षण खूप एन्जॉय करतो. तसेच संध्याकाळी जेव्हा हे दोघे पुन्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा चिन्मय या नाविकाला विचारतो की जर आपण समुद्रात बुडालो असतो तर काय झालं असतं, ज्यावर हा नाविक विचारतो की तुझ्या घरी कोण कोण असतं. तसेच चिन्मय उत्तर देतो की तो आणि त्याची आई, ज्यावर नाविक म्हणतो की मग तुला काहीही झालं नसतं. आता नाविकाच्या उत्तरावरून चिन्मयला समजतं की त्याच्या आईचा चिन्मयवर खूप जीव आहे. तसेच हा नाविक इथे चिन्मयला मासा खायला देतो आणि ज्या चिन्मयला मासे आवडत नसतात त्याने शेवटी हा थोडासा मासा खाल्ल्यानंतर त्याला तो खूप चविष्ट वाटतो. आता चिन्मयला त्याची चूक समजलेली असते, त्यामुळे घरी येत असतो त्याच्या आईची माफी मागतो. पण चिन्मय पाहतो की तो दिवसभर घरी आलेला नव्हता, त्यामुळे त्याची आई खूप चिंतेत होती आणि यामुळे बंड्या व युवराज त्याला गावात सर्व ठिकाणी शोधत होते. पण जेव्हा चिन्मय घरी आला हे त्यांना माहीत होतं तेव्हा ते अखेर चिन्मयचा शोध थांबवून घरी जातात. पण आपण पाहतो की हे दोघेही चिन्मयशी बोलत नाहीत. आता घरी आल्यावर चिन्मय पुन्हा त्याच्या मामाच्या मुलाला पत्र लिहिणार असतो, पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की मागच्या वेळी जेव्हा त्याने सागरला म्हणजेच त्याच्या मामाच्या मुलाला पत्र लिहिलं होतं तेव्हा सागरने पत्रातील यांचं बोलणं मामाला सांगितलं होतं आणि याच विचाराने चिन्मय यावेळी सागरला पत्र लिहित नाही. आता यानंतर आपण पाहतो की चिन्मयची परीक्षा असते आणि पेपरच्या वेळी चिन्मय तर त्याचा पेपर चांगला सोडवतो, पण युवराज आणि बंड्या अभ्यासात कच्चे असल्यामुळे त्यांना पेपरमधील प्रश्नांची उत्तरे फारशी काही लिहिता येत नाही. सोबतच आपण पाहतो की चिन्मय यांच्याशी बोलत नसल्यामुळे हे त्याला देखील उत्तरे विचारू शकत नाहीत. त्याचबरोबर चिन्मय जेव्हा घरी येतो तेव्हा आपण नोटीस करतो की अरुणावर इन्क्वायरी सुरू असल्यामुळे ती कामाला जाऊ शकत नसते आणि काही काम नसल्यामुळे आतापर्यंत अरुणा डिप्रेशनची शिकार झालेली असते, पण तरी देखील ते स्वतःला या सर्वातून सावरत असते. असो, आता इथे चिन्मय त्याच्या आईला एक कविता वाचून दाखवतो, जी की चिन्मयनेच लिहिलेली असते. ती अशी की सागराने नाविकामनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले, शिळ तुटले खिळ तुटले कथा काय या वल्ल्याची, नाविका ही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची,
नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी, उभा ठाकला एकटाच, युद्ध होते वादळाच्या वयवर्ष साठीशी. स्वबळी विश्वास मोठा, त्यास तोड कर्तृत्वही, रौद्र वादळ शांत जाहले, पागळले शत्रुत्वही. एकवटला धीर हा, कोठून येतो त्या क्षणी, शतबहूंचे बळे येते, जव मातृत्व तरळते मनी. आता मी या कवितेचा अर्थ नाही सांगणार. जर तुम्हाला इथपर्यंत चित्रपट समजला आहे तर तुम्हीच या कवितेचा अर्थ कमेंटमध्ये सांगा. तर चिन्मयने ही कविता वाचून दाखवल्यानंतर अरुणा चिन्मयला म्हणते की तुझ्या सर्व मित्रांना घरी जेवायला बोलव, कारण मला सर्वांना भेटायचं आहे. आता चिन्मय पुढे तर हा मोठा प्रश्न असतो की तो त्याच्या मित्रांना कसं बोलावणार. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा गणिताचा पेपर असतो तेव्हा चिन्मय पाहतो की युवराज आणि बंड्याला प्रश्नांची उत्तरे लिहिता येत नाहीयेत. त्यामुळे ते पेपर न लिहिताच चालले आहेत. ज्यामुळे चिन्मय चीट करतो आणि युवराजला त्याचा पेपर दाखवतो, जो बघून युवराज सर्व उत्तरे लिहितो आणि पुढे पेपर संपल्यावर या सर्वांची पुन्हा चिन्मय सोबत मैत्री होते. तसेच पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की चिन्मयचे सर्व मित्र त्याच्या घरी जेवायला येतात, जिथे हे सर्व भरपूर गप्पा मारतात. सोबतच अरुणा यांच्यासाठी पावभाजी बनवते आणि यानंतर दाखवतात की अरुणा चिन्मयला सांगते की तिची पुन्हा बदली झाली आहे, जी की रद्द होऊ शकत नाही, आणि यावेळी ही बदली सातारला झाली आहे. आता यावेळी मात्र चिन्मयने देखील हे मान्य केलेलं असतं की त्याच्या आईच्या अशाच बदल्या होत राहणार आणि परिस्थितीनुसार त्याला देखील बदलावं लागेल. पुढे हीच गोष्ट चिन्मय त्याच्या मित्रांना सांगतो, जे माहीत झाल्यावर सर्वांना खूप दुःख होतं. तसेच चिन्मय यांना सांगतो की इथून जाण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा या सर्वांसोबत किल्ल्यावर जायचं आहे. तसेच काही दिवसानंतर चिन्मय जेव्हा जाणार असतो त्याआधी हे सर्व मित्र पुन्हा त्याच किल्ल्यावर जातात जिथे हे मागच्या वेळी चिन्मयला एकटे सोडून गेले होते. आणि याच सॅड एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाची कथा तुषार परांजपे यांनी लिहिली होती. याला डिरेक्टेड केलं होतं अविनाश अरुण यांनी. तसेच याला संगीत दिलेलं नरेन चांदवलकर आणि बेनेडिक्ट टायलर यांनी.